अशोक खरात प्रकरणात 3च दिवसात महिला आयोगाच्या अध्यक्षांचं पद गेलं। माझी सुनेत्रा पवारांना विनंती आहे की आपण या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहात आणि अशा व्यक्तीला आपल्या प्रदेशाध्यक्ष पदावरून जे आहे ती तातडीनं हकालपट्टी आता करणं गरजेचं आहे। अशोक खरात याचे जे संबंध आहेत ते अनेक मंत्र्यांशी अनेक राजकारण्यांशी आहेत, त्यामुळे अनेकांचं पितळ उघडं होऊ शकतं, अनेकांचे जे आहेत त्याच्याशी संबंध जे आहेत ते पुढे येऊ शकतात। म्हणून कदाचित जे आहे ते अशोक खरातला संपवण्याचा डाव पण होऊ शकतो। काल काही पीडितांचा फोन मला नाशिकमधून आलेला होता आणि त्यांनी सांगितलं की 24 तारखेपर्यंत जी आहे ती पोलीस कस्टडी अशोक खरातला मिळालेली आहे, पण 24 तारखेला त्याला कोर्टात नेत असताना झटापटीत मारलं गेलं अशा पद्धतीचा जो आहे तो एन्काउंटर अशोक खरातचा होऊ शकतो आणि हे प्रकरण पूर्णपणे बंद करण्याचा जो आहे तो डाव आहे। त्यामुळं मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं की अशोक खरातने इतकं कांड केलेलं आहे, इतके लैंगिक शोषण केले की त्याला जे आहे ते असं तातडीनं संपवून चालणार नाही, त्याला प्रत्येक दिवस जो आहे ती सजा मिळाली पाहिजे। आणि म्हणूनच अशा पद्धतीनं जर अशोक खरातला मारायचा डाव असेल तर मात्र तो उधळून लावला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे।